आजच्या काळात एक मोठा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होत आहे. एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आपली नोकरी धोक्यात येणार का? तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे आणि एआयचा वापर जवळपास प्रत्येक क्षेत्रात वाढताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांना असं वाटतंय की भविष्यात मशीन माणसांची जागा घेतील का? सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट समजून घ्यायला हवी की एआय म्हणजे फक्त एक टूल आहे, जे काम अधिक वेगाने आणि अचूकपणे करण्यासाठी तयार केलं गेलं आहे. आज बँकिंग, कस्टमर सपोर्ट, हेल्थकेअर, एज्युकेशन, मार्केटिंग अशा अनेक क्षेत्रांमध्ये एआयचा वापर सुरू झाला आहे. उदाहरणार्थ, काही कंपन्यांनी कस्टमर केअरमध्ये चॅटबॉट्स वापरायला सुरुवात केली आहे, ज्यामुळे अनेक साधे प्रश्न एआयद्वारेच सोडवले जातात. यामुळे काही पारंपरिक नोकऱ्यांवर नक्कीच परिणाम होतो आहे. डेटा एंट्री, कॉल सेंटर, बेसिक अकाउंटिंग आणि रिपिटेटिव्ह कामं करणाऱ्या नोकऱ्या हळूहळू कमी होत चालल्या आहेत. कारण ही कामं एआय अधिक जलद आणि कमी खर्चात करू शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या जॉब्समध्ये स्पर्धा वाढत आहे आणि काही ठिकाणी नोकऱ्या कमी झाल्याचंही दिसून येत आहे. पण याच्याबरोबर एक दुसरी बाजूही आहे, जी अनेकदा लोक दुर्लक्ष करतात. एआयमुळे नवीन नोकऱ्याही निर्माण होत आहेत. एआय इंजिनियर, डेटा सायंटिस्ट, मशीन लर्निंग एक्सपर्ट, एआय ट्रेनर, सायबर सिक्युरिटी स्पेशालिस्ट अशा अनेक नवीन क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होत आहेत. म्हणजेच एआय फक्त नोकऱ्या घेत नाही, तर नवीन नोकऱ्यांचे दरवाजेही उघडतो आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भविष्यात टिकण्यासाठी आपल्याला स्वतःला अपडेट करणं गरजेचं आहे. जे लोक नवीन स्किल्स शिकतील, तंत्रज्ञान समजून घेतील आणि बदल स्वीकारतील, त्यांच्यासाठी एआय एक मोठी संधी ठरू शकते. पण जे लोक बदल स्वीकारायला तयार नाहीत, त्यांच्यासाठी नक्कीच आव्हानं वाढू शकतात.